पांडुरंगाला आपण नमस्कार केला. पांडुरंगाला नमस्कार का करावा हा नियम आहे. घालून दिलेला दंड काय का पांडुरंगाला नमस्कार का करावा? ज्या परब्रह्म परमात्म्यानं हे सृष्टी निर्माण केली, जीव सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीतला एक अनन्य घटक म्हणून आपण जन्माला आलो जीव सृष्टीमध्ये. आणि त्या परमात्म्यानं आपल्याला जीवन दिलं म्हणून त्याचे उपकार मानण्याकरता आपण त्या पांडुरंग परमात्म्याचा एक अंश आहोत म्हणून त्याला प्रथम नमस्कार, प्रथम दंडवत केला. तसाच आपल्याला हा परब्रह्म परमात्मा परमेश्वर कोण आहे आणि आपण कोण आहे याची जाणीव करून देतात ते संत. आता त्या संताला सुद्धा दंडवत. ते संतांना नमस्कार केला की ज्या संतांनी आपल्याला या जीवसृष्टीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ओळख करून दिली किंवा ओळख करण्याकरता जे आता इथं भागवत सुरू आहे त्या भागवताच्या कथेच्या माध्यमातून आपण ते ऐकतो आहोत. अशा त्या श्रीगुरूंच्या मुखातून आपण ऐकतो आहोत. म्हणून आता हृदय चौफाळून वरी बसो पावले श्रीगुरूंचे. आपल्या हृदयरूपी कमळामध्ये एक चौरंग तयार करायचा आणि त्यावरी श्री गुरुचे चरण स्थापित करायचे आणि त्यांना नमस्कार करायचा. कसा करायचा? ऐक्य भावांची अंजुळी सर्व इंद्रिय कुळमुळी, ऐक्य भावांची अंजुळी सर्व इंद्रिय कुळमुळी घेऊन
असं श्री गुरुच्या चरणाला माझं साष्टांग दंडवत. आणि ज्यांनी आपल्याला इथं आज मला आणि काहीही नसताना म्हणजे योगायोग, हे दुसऱ्यासाठी वाढलेलं पात्र होतं, दुसऱ्यासाठी वाढलेलं पात्र होतं. पण ईश्वराची इच्छा आणि ते माझ्या नशिबात आलं. तुका म्हणे माझं घोडक्यांची सेवा, तुका म्हणे माझं घोडक्यांची सेवा, तुका म्हणे माझं घोडक्यांची सेवा, धर्म झाले अमर नाही, धर्म झाले अमर नाही, धर्म झाले अमर नाही, धर्म झाले अमर नाही. माझ्या देवा काय आम्ही पुण्य केलं, पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मला तर नाही वाटत मी काही पुण्य केलं, पण माझ्या सासू सासऱ्यांचं नक्कीच पुण्य आहे. माझ्या सासू सासऱ्यांचं नक्कीच पुण्य आहे की ज्याचा शब्द मानून माझ्या सासूबाईची इच्छा, त्यांचा शब्द मानून मी आज या जागेवर उभी आहे, ज्यांनी मला हा मार्ग दाखवला. असो अशा सर्व पितृंना आणि पितृतुल्य तुम्ही सर्व माता भगिनींना माझं साष्टांग दंडवत. कारण माझी पात्रता नसताना सुद्धा मला या ठिकाणी दुसऱ्याचं का होईना पण सद्गुरूंना आज निवडलं, अशी दत्तात्रयाची इच्छा म्हणून आज मी झाले. त्या तुमच्या सेवेकरता म्हणून आज जो अभंग निवडलेला आहे, नंतर 7 दिवस चालले जे भागवत चाललेलं आहे, त्या भागवत कथेचं आपण अतिशय पुण्य पावन अशी जीवा म्हणून आपल्या नशिबामध्ये श्री गुरूंच्या मुखातून ती पावन कथा आपण श्रवण करतात. अतिशय भाग्यवान जीव आहोत आपण. आणि अशा विशिष्ट एका विशिष्ट याला पोहोचलेले गुरु असतात. बरं मी स्तुती नाही करत, परंतु खरोखर आपलं भाग्य की आपल्याला त्यांच्यासारखे गुरु या गावात आणि त्यांच्याकडून जर घेण्यासारखं काही असेल तर आहे तोपर्यंत या गंगेत न्हावून घ्या, आहे तोपर्यंत या गंगेमध्ये न्हावून घ्या. एवढी पावन कथा आहे ही भागवत कथा. आणि खरोखर या तिन्ही जीवांचा उद्धार होण्याकरता या गायकी कुटुंबाने जे त्यांची निवड केली आणि त्यांच्या मुखातून आपल्याला उत्पादन करवत आहेत, असं हे कथा श्रवण नक्कीच त्या तिन्ही जीवांचा उद्धार करेल. आणि तो आम्ही बघितला, उद्धार झाला, त्याला सांगितलं तिला आपल्याला कौल भगवंत. आणि असं जिथं नामचिंतन होते त्या ठिकाणी नक्कीच त्या जीवाचा उद्धार होते. आणि ते जीव निमित्त मात्र जन्माला आले आणि आपल्यातून निघून गेले. कारण कुठलंही असो, आपण तिथून क्रिया असे करत नाही. जेव्हा दुःखाचे डोंगर आपल्या येतात, खूप डोंगर येतात आणि त्यावेळेस मग आपण भाऊकडे जातो. भाऊ काय करा, भाऊ म्हणजे आमचे महाराज दादा दादा काय करा, मग ते सांगतात पितृ कार्य करा. पितृ कार्य तरी कशासाठी करावं, दुःख झालं म्हणून करा, हे आधी कळते का आपल्याला, नाही कळत. मग हे असं कार्य या जीवांनी आपण केलं नाही, पण त्यांची आहुती झाली असं समजा. ते कोण्या कार्याने गेले, कसे गेले, काही कसे लटकून जातात, काही घेऊन जातात, काहीचा अपघाती ऍक्सिडेंट होतो. असे जे जीव आहेत ते जड तत्वाला पावतात. जे पावन जीव आहेत जे मरणी मरतात ते सहज जातात. आणि जे अपघाताने मरतात त्यांचं जे जडत्व देहाला येते, तो देह जरी जडला, देह जरी गेला तरी त्याचा आत्मा हा भटकत असतो. आणि त्याला मुक्ती देण्याकरता आपण इथे हे 3 वर्ष झाले हे सतत करत आहोत. 30 वर्ष आहे आपलं. आणि त्या याच्यामध्ये थोडंसं माझं काहीतरी शेवटच्या वर्षाला भाग्य किंवा त्यांचे म्हणलं तरी काही हरकत नाही. ते का तर त्यांच्या लक्षात आलं असो. तर अशी ईश्वराची कृपा. आणि काही असतात मान्य, काही राजमान्य, काही गावमान्य, काही अनेक मान्यता असतात. पण त्यातली मी एक माझ्या श्री गुरुची मान्य दत्तात्रयाची कृपा आहे माझं. खरोखर आज म्हणजे काही माहित नसताना अचानक 2 तासामध्ये मला सांगितलं की तुम्हाला उभं राहावं लागते. आणि मी काही कीर्तनकार नाहीये, तुम्हाला माहिती आहे. तर आपण तुमच्या सेवेकरता आज घेतलेला हा मागणी परभंग आहे. पहिल्या दिवशी नामपर असते. माझं नामपर कीर्तन झालं आणि एकदम डायरेक्ट उडी मारली
जसं सिंह उडी मारते, सिंहावलोकन करते, तसं डायरेक्ट उडी मारली की मागणी बरोबर. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की बाई मागणी कशी काय मागते. आता काही केलं का नाही? काही केलं का? काहीच नाही केलं. मागणी काय मागते? मागणी मागण्याचा अधिकार दादाचा आहे. मागण्याचा अधिकार ताईचा आहे, माझ्यासारख्याचा नाही. पण तरी माझ्या नशिबात मागणी मागण्याचा अधिकार का यावा, याला कारण आहे माझी बुद्धी. आणि खरोखर धन्य सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संकल्पाचा दाता नारायण, सत्यमेव जयते. आणि या सत्याचा कधीही विजय होतो. कितीही विरोध असला तरी होतो. बांध फुटून बाहेर निघते, बांध फुटून बाहेर निघते आणि त्याला मार्ग हा द्यावा लागतो. नाही तर मग वाहून जासा, नाही तर मग मार्ग हा द्यावा लागतो. तुम्ही मार्ग दिला नाही तर मग यावर्षी किती पाऊस झाला? झाडं तोडले तरी बी झाला की नाही? तुमची कृपा होती गावकऱ्याची म्हणून झाला, नाही तर मग काही ठिकाणी अजून झाला नाही, काही ठिकाणी झाला. म्हणजे सत्य संकल्पाचा दाता नारायण तू मरू देत नाही आणि तो जीवाची काळजी वाहतो. इतका मागे पुढे उभा राहतो, मागे पुढे उभा राहील, सांभाळीचा आर्य आधार देत नाही, आपल्या लेकराला पडू देत नाही. का नाही पडू देत? कारण लेकरू त्याचा आहे ना. हो लेकरू त्याचा. ऐशी कळवळ्याची जाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती. कळवळ आहे आपल्या लेकराचा, आणि म्हणून इथं आपण असाच कळवळा त्या भगवंताला आला. याची दान दे गा देवा, तुझा विसर वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत तुकडा असलेले आणि ज्यांचा वेदासारखा 5वा वेद म्हणून जगत मान्य झालेला गाथा ग्रंथ आहे. असे वंदनीय सर्वश्रेष्ठ आणि वैष्णव संप्रदायाच्या मंदिराला कळस शोधणारे असे संत तुकोबारायाचा 4 चरणाचा हा अभंग आहे. प्रथम दिवशी नामपर जो नाम घेते त्यालाच अधिकार आहे नाम घेतल्यानंतर मागायचा. मग मधातली कुठे गेली? नाम घेते त्यालाच अधिकार आहे, मधातला गेले आणि नंतर आला एकदम डायरेक्ट माग. नाम इतकं श्रेष्ठ आहे, नाम
अतिशय श्रेष्ठ आहे आणि त्या नामाचा चांगली नाम चांगली तर मुक्त केले राक्षसाने. अभंग आपला असा मागणी पर आहे आणि आपण मागणं मागतो आहोत. एवढं ओझं झालं हो नाम घेणाऱ्या तुकोबाचं देवाला, एवढं ओझं झालं. तुकाराम महाराज जेव्हा आषाढीला कार्तिकीला एकादशीला जायचं तेव्हा अक्षरशः देव खाली मान घालून अशी खाली मान घालून पाहायचे. नाकासमोर दृष्टी काढायची, नासाकडे दृष्टी काढायची भगवंताची. पण अगदी झुकलेले असायचे. हे हनवटी इथं टेकलेली, हनवटी टेकवलेली, नासाकडे दृष्टी आहे पण मान सरळ आहे एरवी. आणि जेव्हा तुकोबा जायचे तेव्हा हे हनवटी इथं टेकलेली असायची. आणि असे तुकोबांनी जेव्हा पाहिले तेव्हा विठ्ठलाला म्हणाले काय देवा, आणि देवाला एवढं कसलं आलं संकट, कसलं आलं होतं. तर देव म्हणतात तुकोबा मी किती वर्ष झाले वाट पाहतो, तुझ्या 7 पिढ्या झाल्या, कोणी मागत नाही आणि कोणी तसाच निवडला बाबा. आणि खरोखर ज्याच्या घरात जे पद्धत असली ना ते 7 पिढ्या तो चालवतो. काही मागणे हे आहारोचित, काही मागणे हे आहारोचित, काही मागणे हे आहारोचित, काही मागणे हे आहारोचित. वडिलांची रीत जाणत होतो, याला कारणच असं आहे. वडिलांची रीत जाणत होतो म्हणजे काय असं घडलं, वडिलांची रीत अशी जाणत असो. तर जेव्हा त्यांच्या घराण्यामध्ये अशी वारी चालू असायची बोलोबा आणि टंका येत जात असत. बऱ्याच वेळा बोलोबा जायचे आणि मग माणसं जातात, नेहमी जातात. महिला काही एवढ्या विशेष प्रत्येक वेळेस जातातच असं नाही, कारण घरामध्ये संसार कुटुंब त्यांचं घर भांडे धुणं हे ते सर्व काही चालते. त्यांचे बा माणसासोबत गेलंच नाही. एखाद्या वेळेस कधी लागला तर लागला नंबर, त्याने अट्ट धरला की बा यावेळेस मी येणार तुमच्यासोबत. तू कशी काय प्रपंचिक अडचणी सांगितलं असं तसं ते म्हणायला लागले ना, ते काही नाही मी यावेळेस येणार. म्हणे तू येणार पण तुझं काही खरं दिसत नाही, कारण तुमच्या बायांचं असते जिथं गेल्या तिथं नवस कबूल करतात. अंक होऊ दे, नातू होऊ दे, पण तू होऊ दे, पटून नाही तर एक मजला झाला दुसरा सोडू दे, गाडी आली घोडी येऊ दे. जे काही असेल नसेल ते संसारातलं तुम्ही एक 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 मागत असता आणि त्याकरता मी काही कोणाला तुला देणार. ती म्हणाले आता असं आहे का बरं, इतके वर्ष झाले तुम्ही जाता, मी कधीतरी काही म्हटलं का, तुम्हाला काही आणलं का तुम्ही? मी कधी विचारलंच नाही की तुम्ही मला काही आणलं का. म्हणजे माझी मागण्याची अजिबात इच्छा
नाही, फक्त मला तो डोळ्यानं पाहू द्या की त्या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही दर्शन नेहमी घेता, त्याला मला बघायचं आहे, तुमच्या सोबत यायचं आहे, एकदा तरी जोड्यानं पंढरपूर करू आपण. म्हणून मागे लागल्या, गेल्यानंतर लांब लचक अशी बारी लागलेली असते आणि त्या बारीमध्ये कणकाई माता महिलांमध्ये आहेत, फुलोबा पुरुषांमध्ये आहेत, असे चालले आणि चालता चालता औरंगाबाचं लक्ष की काहीतरी आम्हाला करते की काय. माणसाचं लक्ष असते, आमची बाई गेली तर तरी पण काय म्हणते की काय, पहिल्या निवायच्या घरी गेली ते कशी राहते, बोलते की काय म्हणते की काय, तसं त्या देवाच्या दारी त्याच्या मनामध्ये करते की काय मागते की काय. आता हे माहित होतं आणि कणकाईला घरून पासून आणावं हे सुद्धा परमात्म्याचीच लीला. कणकाईला आता आपली इच्छा झाल्याशिवाय तुम्ही इथं तसे आले का? नाही, तुम्ही तसे येऊच शकत नाही, कारण इथं येणं हे परमेश्वरानं ज्याला बोलावलं, ज्याला अनुमती दिली, ज्याला बोलावलं तोच इथं येते, बाकी येऊ शकत नाही. कितीतरी लोक आहेत घरी झोपलेले, आहे की नाही? आपण किती जण आता शेवटच्या दिवसाने बरेच आहे, पहिल्या 2-3 दिवसाला एवढे नव्हते, बरेच आहे तरी. मी म्हणतो कोणी असो की नसो, पण ज्याला बोलावलं ते येतात, तेवढेच पाहिजे, बोलावलेलेच पाहिजे, न बोलावलेले पाहिजे पण नाही. आणि अशाच कणकाई आपल्या पती सोबत गेलेला असताना आता ही काही मागणार नाही आणि हे हिच्यावर पाळत ठेवत आहे, म्हणून त्यालाही रावला. त्यानं गोपाळाचा वेश घेतला, चौकीदाराचा, माऊली समोर व्हा, जसे धक्के देतात असे त्याचा वेश घेतला. आले समोर, म्हणे बा काय मला असं समोर करत आहे, माझा नंबर लवकर लावा, यज्ञाच्या पुढे कधी गेले तर जरासं काही बोलणं तरी होईल. महिलाची लाईन जरा पटपट सोड, हा लेडीज फर्स्ट असं कर म्हणे, जरा लवकर सोड, म्हणजे मी गेली म्हणजे माझ्या मनातलं काही काय बाई म्हणे, मी तुम्हाला सोडलं असतं, पण महिलांची एवढी रांग आहे आणि या वेळेस नाही का म्हणजे खूप लांब रांग आहे, कारण यावर्षी पावसाळा खूप पावसाळा झाला, मनासारखं झालं आणि महिलांनी जे मागितलं ते विठोबानं भरपूर त्यांना दिलं. त्यांची मनाची हरेक वासना आणि इच्छा पूर्ण होते. इथं आल्यानंतर इथं कोणीही खाली हात जात नाही. माऊली तुम्ही काय मागायला आला? काही नाही रे, काही नाही, अशीच इच्छा आहे. काही तर अशी माऊली, एखादा लगट एखादा चांगला भेटला की आपल्याशी जास्त बोलत बसतो ना, तसं तू बोलतो करायला. काही नाही, माझी काही इच्छा नाही, पण आता यावेळी आली, पुढच्या वेळी तू आणते का नाही काय माहिती. बरं, मला नाही आणलं तर नाही आणलं, मला नाही आणलं तर नाही आणलं, पण आम्ही दोघं जण गेल्यानंतर ही वारी अशीच चालू राहिली पाहिजे, अशी मनामध्ये इच्छा आहे, अशी मनामध्ये इच्छा आहे. गेला ना तो टपकन सोडून गेला सोडत. आता ते मूर्ती जवळ मागणारच नव्हती, कारण हे रावसाहेब कुठे होते, म्हणणारच होते की काहीतरी बोलली. मग तो निघून गेला. आता हा मनातलं जाणत नाही असं काहीच नाही ना, काहीच नाही असं मनातलं जाणत नाही. मनातलं जाणलं नसतं तुम्ही तर उभी नसती, मनातलं जाणलं नसतं तर मी सुद्धा इथं उभी. खिलाडी आहे तो इतका खिलाडी आहे माऊली, मुंगीच्या पायामध्ये घुंगरू जर बांधलं ना, आता मुंगी तरी केवढी, तिचा पाय तरी केवढा, ते घुंगरू तरी कसं बांधावं, पण आहे अशी कल्पना करू, त्या मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू बांधलं तर ते सुद्धा त्याला ऐकू जाते, एवढा तो कृपाळू, कनवाळू, दयाळू असा अवताराचा की त्याला ते ऐकायला येते आणि तो ते पूर्ण करते. बस एवढं वचन तिचं ऐकून जाऊन विटेवर जसाचा तसा गेली. तेथे गेल्याच्या नंतर आणखी काय चूक बसते, पुन्हा अंतरातून. आता हे तो वधून घेतलं ना, मुखातून वधून घेतलं आणि तिथं अंतरातून मागलं, आणि अंतरीचे जे गुज आहे ते भगवंत मागतो. मुखानं तुम्ही बोलल्या हे झालं साक्षीभूत, आणि अंतरीचा गुज हे तिथे चरणावर गेल्याबरोबर तेव्हा मी आले रे, पण मला पुढच्या वर्षी कोणी आणते. मग आता हे असंच चालू राहावं याकरता मला तुमच्या माझ्या वंशामध्ये असं चालू राहण्याकरता
मुलगा असावाच वाटत म्हणजे रवारी चालू राहिली पाहिजे असं मला वाटतं. झालं तेवढंच देवाने ऐकलं आणि तिची इच्छा पूर्ण करण्याकरता लगेच देवाची मानवर बोलवा गेलं. देवाची मानवर म्हणे नक्कीच यानं काही ना काहीतरी. दोघांची भेट झाली केव्हा वाळवंटात आल्याच्या नंतर. पुरुषांची लाईन तिकडनं पुरुषीकडनं निघल्या, बाई इकडनं निघल्या. पुढे आल्यानंतर ते विचारून राहिले नक्कीच पांडुरंगाला तू काहीतरी मानलं कारण काय तू काही बोलत नाहीयेस पण तुझ्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात की तुझा चेहरा बदलला आणि त्याची मानवर झाली. तुम्ही दोघंही वजन हलके झाले, हलके आणि हलका झालो आणि दोघंही हलके झाले. हे दिसल्याच्या नंतर त्याला वाटलं नक्कीच काहीतरी घोटाळा झाला आणि हा घोटाळा केला. आणि मला मागायचं नव्हतं पण मी त्याला म्हणलं आमची वारी अशी चालू राहिली पाहिजे. देवाने सुद्धा ते सांगितलं वारी अशी चालू राहिली पाहिजे पूर्वी. आणि त्याचाच परिणाम माऊली तुकाराम महाराज पोटी आले. असे हे तुकाराम महाराज म्हणून वडिलांचे रीत म्हणून वडिलांचे रीत जाणत न काही मागणे आम्हा अनुचित आम्ही काही मागणार नाही. मग का हो तुकोबा तुम्ही काही मागणार नाही आणि आम्ही दिल्याशिवाय राहत नाही. कारण देणे आमचा स्वभाव आहे, देणे आमचा स्वभाव आहे आणि भक्ताचा स्वभाव आहे करत राहिलो. चरे वैती पण आम्ही चरे वैती विसरलो. कसं विसरलो? विठ्ठल कसं विसरलो? तर ज्यांनी हा देह दिला हा देह दिल्याच्या नंतर त्याचं काही कारण असेल की नाही, कुठलंही कारणाशिवाय घडत नाही. कुठलंही काम काही कारणाशिवाय घडत नाही. पण त्याने हा देह दिला असेल त्याचं काही उद्दिष्ट असेल. देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता. चांगला गोरा पान दिला, 2 हात पाय इंद्रिय कान नाक डोळे मुख दिलं, वचन बोलाया. मुख कशासाठी दिलं? स्वाहा. आम्ही सकाळी उठतो माऊली, सकाळी उठलं अंथरुणातून उठलं की बऱ्याच लोकांना बरेच काही आहे ना सवयी, अशा सवयी असतात. कारण ते केल्याशिवाय प्राप्तविधी बाकीचे काही कामं होतच नाही. काही व्यसन अशी व्यसन आहेत की ती घोटली तोंडात टाकली की जराशी सरतर येते आणि मग नंतर खाली तो पाय टाकतो. तोपर्यंत पाय टाकत अशा ते गुंगीत जात नाही आणि ते मेंदूला रक्तही पोहोचत नाही. मेंदूला रक्त पोहोचत नाही. ते तोंडात टाकले झालं. पहिला यज्ञ याला सुरू केला. यज्ञामध्ये आहुती दिली. हे यज्ञ हे मुख आहे आपलं. हे यज्ञ नारायणाचं मुख आहे आणि या मुखामध्ये नाम असावं. नाम गेले देव इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन. कोणतं नाम? कोणतं नाम? जसं वैश्या बालकाशी नाव ठेवल्याशिवाय तो ओ देत नाही. त्याला जन्मल्याबरोबर आपण किती दिवस कसं ठेवतो? आणि 12 दिवस झाले की 12व्या दिवशी त्याचं नामकरण करतो. त्याचं नामकरण केल्याच्या नंतर मग त्या नावाने त्याला हाका मारायला लागतो. तसं आपल्याला भगवंताचं नाम आपल्या संतांनी सांगितलं, आपल्या गुरुने आपल्याला सांगितलं. आपल्या गुरुने आपल्याला मंत्र दिला, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. जो असेल तुम्हाला राम असेल, तुम्हाला श्रीराम जय राम असेल, 32 अक्षरी असेल, 12 अक्षरी असेल, पंचाक्षरी असेल, ओम नमः शिवाय असेल, जो असेल तो. तर त्या मंत्राची एकनिष्ठता झाल्याच्या नंतर आपण ते नाम घेतल्याच्या नंतर त्या नामाची
मला सुरू आपल्या श्वासाश्वासात झाल्याच्या नंतर आपल्याला अनुभूती येते किंवा नाही अनुभूती आली, आपण साधारण जरी आहोत तरी नुसतं नामस्मरण किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी हरिपाठ जो घेतो आपण संध्याकाळच्या झाली संध्या वगैरे जे काही घेतो आपण ते नामस्मरण एवढं झालं देवाला, एवढं झालं नाही काहीतरी येता जाता उठता बसता करिता कांडिता हरी बोला उठता बसता हरी बोला काही करता येता जाता एवढं करता त्या भगवंताच्या डोक्यावर बोलते तुकाराम महाराज कामधंदा करत नव्हते का? श्रीमंत मूळचेच होते, व्यापारी होते, अतिशय व्यापारी. व्यापार करता माणसाला अनुभव येते आणि अनुभव आल्याच्या नंतर त्यांना कळते की दुनियेमध्ये काय दुःख आहे. असं काहीच लोकांना कळते. खूप आहे आपल्या घरी, पण काहीच लोकांना कळते की काहीतरी आहे, आपलं काहीतरी तिथं घडलं पाहिजे, त्यांना योगदान दिलं पाहिजे. कुठे यज्ञ आहे, कुठे नाम यज्ञ आहे, कुठे अशा सामाजिक काही संघटना आहेत, त्यांच्या काही कार्यक्रम आहेत, ते ग्राम स्वच्छता सारखा अशा ठिकाणी किंवा लहान पोरांचे काही शिबिर आहे, अशा ठिकाणी काही द्यावं काही करावं असं काहीच लोकांचं असते. असं तुकाराम महाराजांना जेव्हा दुष्काळ पडला त्यांच्या गावामध्ये तेव्हा वाटलं, काय वाटलं, अरे आपल्याकडे खूप काही आहे, जगामध्ये खूप दुःख आहे, खूप भुकेले आहे, खूप जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया द्या, किती धनधान्य होऊ द्या, काही होऊ द्या, किती गरीब असलं तरी कोणी सुखी नाही. ना राजा ना प्रजा, रंग फकीर असणारच नाही, कारण ते रंग फकीरच आहे मूळचे. परंतु राजा सुखिया नाही, कोणीही इथं सुखिया नाही. प्रत्येकाच्या मागे काही ना काही पीडा आहे आणि हे फक्त संतच जाणतात. हे फक्त कळवळा त्यांनाच आहे, त्यांना हा कळवळा येते. म्हणूनच ते अवतार घेतात, देव अवतार घेतात आणि हे येतात कसे, इच्छेने. त्यांची इच्छा आहे. आपण जरी म्हटलं येतो तरी आपण बदबद पडतो, पण येत नाही. पडतो जातो म्हणजे पुन्हा काहीतरी दुसरंच काही होतं. म्हणजे आपण आता माणूस आहे तर माणूसच होऊ याची काही गॅरंटी नाही, याची काही गॅरंटी नाही. परंतु ते येतात आणि जगाचं हित करून जातात. इथून हित करून जातात. असे
याची गाण्याची आहे. याची कशाची याची. तसाच आजचा जो अभंग आहे हेची कसा आहे हेची अधिकारात्मक आणि चकारात्मक. जसं एखादं लहान पोरग असते आणि त्याचं एखादं दोघं भाऊ भांडतात. खेळता खेळता एखादं खेळणं मोडते आणि मुडलं. ते खेळणं मुडलं की त्याची आई त्याला दुसरं देते, समजावून सांगते, बाबा सांगते. तो मोठा जो असेल त्याला बद्द मारते, त्याला हे नाही तर त्याचं दुसरं आणून देते. दुसरं किंवा याच्या बदल्यात दुसरं घे किंवा काही करते. आम्ही एक पोरग असं पाहिलं, एक काळीशीच खेळ काळीशी, आणि माझी ती काळी तुटली ती मोडली की मग त्याची आई काय करायचं. मुलाचं खूप वेगळं असतं. एवढी काळी ती मोडली मध्यातून. मग त्याची आई काय कराय, अरे बाबा तेच काळी आहे ना ते म्हणे एवढी होती म्हणे त्यातले एक तुकडं फेकून द्या त्याच्याकडे एवढे. इतके अज्ञान लेकरं कसे समजावे त्या मायलेच समजते. त्या मायलेच समजते कसं की आपली माय भगवंत आणि त्याला काय पाहिजे आणि याने काय द्यावं लागते त्याला कळते. पण ठगणारे हे नाही. आपण विषयाची जीव. आपल्याला काय मागावं ते कळत नाही आणि तुकोबांना काय मागावं ते सांगत नाही, मागत नाही. आम्ही वडिलांची रीत जाणं तसं संस्काराचा धर्म आहे. कारण संस्कार पडले आमच्यावर आणि आमच्यावर कोणते संस्कार पडले. सोमवारी वेगळा, मंगळवारी वेगळा, बुधवारी त्याच्यावर वेगळा. आता याच्या पार्टी मग त्याच्या पार्टी मग त्याच्या पार्टी. हे खरं आहे का? काही खरं नाही. जर असा पक्षपात करत असाल तर तो तुम्हाला नेईन कसा, तुमचा उद्धार करीन कसा. दत्तात्रयाने 24 गुण केले. 24 किती? 24. फक्त 24च नाही केले, अनन्य अगणित आहे. त्यातले 24 सांगितले, त्यातले 24 सांगितले, भयंकर केले. आणि त्यातले 24 सांगितले जो दिशे. तसा भगवंत मानतो आपण की नाही? नाही. त्याला भगवंत केव्हा मानायचा? गुण झाल्याने भगवंत जाणता का? त्याला गुणच नाही. आणि बिना गुणाचं निर्माणच केलं नाही त्यानं. अवगुण कोणीच केलं नाही. बरं दगड नाही केलं त्यानं. अवगुण आहे दगड, ते गुण आहे. हा दगड त्याला गुण दिला ना. दगड आपण दगड आणि दगडही दगडातूनच मूर्ती बनते. फक्त एक आहे की त्याचं प्रालब्ध वेगळं आहे. एकच दगड आहे माऊली, अखंड आहे आणि आपणही अखंड आहोत, पण त्याचेच अंश आहोत. आणि काय झालं, असा शिलालेख मोठा आहे, मोठा दगड आहे आणि त्याच्यातूनच थोडासा फोडला, तुकडा गेला. अरे राजस्थानचे लोक आले ना आपल्या शेगावला, त्यांनी कारागिरी केली माझी पुसरी येते कारागिरी लाल दगडावर. काय भाग्य त्या दगडाचं. गजानन महाराजांच्या मंदिराला स्तंभ लागले त्यांचे. त्यातलेच आणि त्यातलाच एक दगड पायरीले, त्यातलाच एक दगड पायरीले. त्याच दगडातला एक तुकडा पायरीला आहे आणि दुसरा एक तुकडा खांबाला आहे आणि त्याच्यापेक्षा एक तुकडा अंबराला आहे, छताला आहे, मूर्तीच्या वरती आहे, कळसाच्या आजूबाजूला आहे. हे त्या शिलालेखाचं त्या दगडाचं नशीब आहे. जसं कुंभाराच्या आव्यामध्ये मडक्याचं उदाहरण दिलं तुम्हाला. अनेक मडके बनले तसे आपण मडक्या अनेक बनले आणि त्या मडक्यातलं कुठलं मडकं कुठं जाईल ते काही त्याच्या हाती नाही. परंतु ते मडकं त्याच्या प्रारब्धानं, त्याच्या प्रारब्धानं, जसं प्रारब्ध. परंतु ना घडे संचिता Oh
आम्हाला ओढण लावलं. आमच्या शाळेमध्ये शिवाजी हायस्कूलमध्ये पोटाली नांदुराला संचयनी होती. संचयनी लहान लहान तशी म्हणजे पैसे गोळा करायचे आणि ते गोळा केलेले पैसे मुलांना खूप त्यांचा कौतुक की ते जमा झाले की त्यातून पुस्तकं किंवा वाढदिवसाला गिफ्ट किंवा आपल्या गुरुला किंवा आपल्या शाळेचे फंक्शन त्याला खूप असं मुलांना वळण लावणं हे खरं शाळेतूनही होतं ना घरी पण होतं. आता संचित करतात करत नाही असं नाही, पण 15, 12, 15, 20, 25 हजाराचा मोबाईल त्या तेवढं होतंय नाही इकडून तिकडून आणून. कारण मोबाईल पाहिजे ना. आता माझा आहे, आता मी याच्यात पडले, आता घेऊन द्यायला बोला. आता माझा काय तुमच्याच आहे अदलोक नव्हता ना अजूनही तो माने असो. पण मुलांना माझ्या मुलांचे बरं मी दुसऱ्याचं नाही सांगत माझं सांगते की पैसे गोळा करायचे तर मग कशासाठी करायचे तेवढ्यासाठी करायचे. पण नाही अशी सवय होती ना. अजूनही शाळेमध्ये असे फंक्शन असे कार्यक्रम असतात लहान मुलांना की याच्यातून काही वस्तू बनवा द्यावी का हे आहे, पण तरी घेत नाही आणि ऐका म्हणते करणं मग गोळा आणलं नाही तर जाय कंपनीत मीच मोबाईल म्हणजे हे झालं वळण. जसं वळण महाराज म्हणतात आमच्या घराण्याची रीत नाही आणि ते आपणच सांगतो आपले. हा त्यांच्यात हा त्यांच्यात आणि आपल्या संस्कारात फरक आहे. आणि असं ते संचित आपण केलं तर आपण काही घेतो, पण हे झालं संसारातलं. असं संचित जर आम्ही काही केलं मागच्या जन्मात तर ते आम्हाला पुढे आता केलं तर पुढे भोगाल आणि मागे केलं. आता आपण इथं बसलेलो सर्वांचं सारखं नशीब आहे का नाही. जसं मी दगडाचं सांगितलं असं सर्वांचं सारखं असूच शकत नाही. सख्या मायच्या एका मायच्या पोटी जन्माला आलेले 4 पोरं हे एक सारख्या नशिबाचे नसतात. हे क्रियामान. आणि क्रियामान काय आहे समाधान. क्रियामान काय आहे समाधान. त्याच्यात जर आपण समाधानी असू तर हे आपल्या नसल्यावरही केलं नाही बा त्याच्यावर पण तरी इतक्या मारत हातात बघलं होता हे रोड आपण तसं राहतो का नाही राहत ना समाधानी. आणि म्हणूनच आपला हा विषय नाही आपल्याला मागणंही जमत नाही. कारण चित्त समाधान नाही, चित्त समाधान नाही. अंत करून गोष्टी असतात मग विषय. आता तो विषय जरा भारी आहे आणि भारी विषय आहे आणि ज्याचं हे गेलं त्याचं हे भाग्य आहे. त्याचं हे भाग्य आहे. ह्या अंतकरण चतुष्टया ज्याला पार केल्या तो पावला आणि त्याला ते मिळते. आणि त्याला ते मिळालं की त्याला जे पाहिजे ते मिळते, जे पाहिजे ते मिळते. आणि तेच घुंगरू कधी ते बारीक मुंगीच्या पायात असो का ते नदीत आपल्या विहिरीतल्या फोडता जो दगड असते त्यात ते बेणकी असो त्याला फिरवली. किंवा डब्बीत मुंगी जी असते कोंडून ठेवलेली रुक्माबाईला तिनं परीक्षा पाहिली होती. देवा तुम्ही यायचे कसे लाड पुरवता हे पाहतोच म्हणे.
तुम्ही यायचे कसे लाड पुरवता म्हणे सगळ्या जीवांचे पुरवता ना तुम्ही म्हणे, हो, पुरवतो. यात काय संशय नाहीये. तो आपला विषय तरी सांगतो मी तुम्हाला. भगवंताला औक्षण करायला कुंकू लावायला गेली माता आणि औक्षण करता 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 आता हिने ते ताटात ते डबी ठेवलेलीच होती. हिनं काही त्याचा प्रयोग करायला नव्हता. हिनं मुंगी पकडली म्हणे बरी आली आता याच्यात आईला. साखरकडे साखर होतीच तोंडात घालायला देवाच्या म्हणे आता बरी आली याच्यात मुंगीला कोंडून ठेवतो. या मुंगीले कोंडून ठेवतो डबीतले आणि डबीतल्या मुंगीला कोंडून ठेवतो म्हटल्या बरोबर हिला औक्षण केलं. डबी लावली काय केलं पटकन पदराच्या खाली घेतलं ठेवून दिली. काय केलं काय नाही म्हणे धुवून दिलं ते ताट. धुवून दिल्याच्या नंतर 2-3 दिवसाने देवाचं काम झालं बाईचं काम झालं. केल्याच्या नंतर पाहिजे तो मुंगी जिवंत जशीची तशी मुंगी जशीची तशी आणि पाहिजे तर त्याच्यात काय ओ म्हणे मुंगी कशी काय त्याच्यामध्ये म्हणे किती दिवस झाले मी कोंडून ठेवली पण मी याच्यात जशीच तशी राहिली कशी. म्हणे तुम्ही कंद लावला का नाही बस त्यात चांगली हे दृष्टीचं झालं. पण विहिरीत दगड जेव्हा पडतो त्यात बेंडू काय बेंडू तो कोणालाच दिसत नाही. दिसते का नाही ना. तो फोडीन दगड तेव्हा तो बाहेर निघते. मग तो त्याच्यात राहिला कसा कसा राहिला पोशी पोळी चला गॅरंटी काय नाही. कुठे असो तो मला शोधणार आणि मला जे पाहिजे ते पुरवणार. आईच्या पोटातलं बाळ उदराच्या बाहेर येण्याच्या आधीच निर्मिती असते त्या दुधाची. तेवढा तो कृपावंत आहे, एवढा तो दयाळू आहे, एवढा तो षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा कोणाला काही कमी पडू देत नाही. त्याने औदार्य दिलं, यश दिली, कीर्ती दिली हनुमंतरायाला, औदार्य दिलं विभीषणाला आणि एका एकाला एक वाटत षडगुण ऐश्वर्य संपन्न सर्व ते त्याचे 6 गुण त्याच्यासाठी नाही आपल्यासाठी आहे. त्याचे 6 गुण त्याच्याजवळ आहेत आणि त्या 6 गुणांमध्ये तो आपल्याला पोचतो. यश, कीर्ती, दान, औदार्य. कर्णाला दिलं औदार्य. त्या कर्णाने काय काय दान केलं. कवच कुंडल दिले. कवच असा तो दान. या तुकाराम महाराजांनी अक्षरशः आपल्या घरातलं सर्वच्या सर्व कोण थोडस जरी असं गाठोड्यात दिलं ना ते आणलं घरी की त्यातलं सर्वच्या सर्व. कधी रस्त्याने कोणी आलं का कुठे चालले दुकानात दुकान बंद आहे देत नाही. असं करता 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 जे अतिशय श्रीमंत म्हणतात त्यांच्या घरावर अशी पाळी आली की त्यांची पत्नी अन्न करून गेली. त्याच्यातला कोणीतरी असेल ना म्हणणार आता इतके जण आपण आहोत एखादा तर असेल की नाही. बरे झाले बायको गेली तर बायको एवढं महान. तुम्हाला मला मागायचा काही अधिकार नाही. मी त्यांची सेवक, त्यांच्या पायाची धूळ आणि ते इथं उभी आणि मला अधिकार आहे तो मागण्याचा. तरी ते माझ्या वाटेला अधिकार नसून ते आमच्या वाट्याला आला. आम्ही त्यांचे कोणा पैकच ना असं आम्ही त्यांची चरणद्र असे सेवक आणि त्यांच्या ते जे मागतात ते आम्ही तुम्हाला सांगतो. आम्हाला मागण्याचा अधिकार नाही आणि खरोखर आपल्याला मागता सुद्धा येत नाही. आपण न संसारातलं काही मागू नाही. माऊली गजानन महाराजाच्या पोथीत इतर पोथ्यांमध्ये मी बायांना हे सांगतो
कारण माझ्याकडे बऱ्याच बाया अशा आल्या, बाई अमक्या डॉक्टरकडे नेलं, धमक्या डॉक्टरकडे नेलं, धमक्या डॉक्टरकडे नेलं, अजून झालं नाही. बाई तुम्ही काय अंगात बिंगात नाही माझ्या, लक्षात द्या. कुकडच्या कुकडे जाऊ नका. तर विचारतात की हे असं आम्ही करतो पण अजून झालं नाही. तुमच्या पिढीला दोष आहे, दोष, पितृदोष. तुमच्या वंशामध्ये संतान किंवा लेकरू किंवा तुमच्या घरात सुखी नाही किंवा कोणी मरते, याला दोष आहे, पितृदोष. मग भाऊ इथंच बसेल आहे. आपलं काही कीर्तन आहे, घरातलं कीर्तन आहे. आपण जोपर्यंत सुटाळ्यात करतो कीर्तन तोपर्यंत घरातलं कीर्तन. आणि माझा तर मी तर लेकरूच आहे बघा, काही विशेषच नाही. पण हे पितृदोषाचं कारण आहे की ज्याच्या घरामध्ये संतान सुखी नाही, विकृत आहे किंवा अशा याला मरते, त्याला पितृदोष आहे. आणि हा पितृदोष घालवण्याकरता पितृशांती आणि उत्तमात उत्तम भागवत. आता आमच्या गावामध्ये काही कमी नाही भागवत का, बरोबर आहेत सगळे. तर असे पितृदोष ज्यानं निघते अशी ती ही भागवत पावन कथा. आणि ही अशी कथा श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे? अहो, देवानं केली गरजेची ही श्रवण कथा, भगवंतानी सुद्धा केली. प्रभू रामचंद्र अवताराला आले, जेवढे देव अवताराला आले, दत्तात्रय आले, तिथून नाही तर रामचंद्र आले, कृष्ण आले, हे जे आले यांना यांच्या प्रारब्धाने जन्म घ्यावा लागला. प्रभू रामचंद्राच्या प्रारब्धाने त्यांना जन्म घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला. आणि त्या अवताराच्या कारणाने हा मनुष्य देह संपवायचा आहे. मग तो असाच संपवतील का? जोपर्यंत त्यांना ते तत्व कळत नाही तोपर्यंत. कारण ज्याला तत्व कळत नाही, तू कोण आहे, मी तो कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी कोण आहे हे ज्याला कळत नाही त्यानं तोपर्यंत ध्यास करायचा आहे माऊली, तोपर्यंत प्राण नाही ठेवायचा. आणि तोपर्यंत प्राण ठेवला की बद 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 येणच आहे. बद बद म्हणजे बद बदच येतात. कुत्र्याला किती होतात? डुकराले ते बद बद तसं येतात. आणि ज्याला कळलं तो भाऊ. आणि असं करण्याकरता देवाने सुद्धा अमरीशाकाराने अवतार घेतला. अशा रामप्रभूने अवतार घेतला. रामप्रभू शिकायला गेले कोणाकडे? वशिष्ठ विष्णूकडे. वशिष्ठ विष्णूकडे शिकले, विश्वामित्रांकडे ज्ञान शिकले, शस्त्रास्त्र शिकले. वशिष्ठ मुनीकडे गेले, त्यावेळेस वशिष्ठ मुनीच्या दोन्ही डोळ्याला धारात परब्रह्म परमात्मा परमेश्वर माझ्या समोर प्रत्यक्ष बसलेला आहे आणि तो मला ज्ञान मागतोय. काय म्हणतोय? तेव्हा मी उद्धार पावेना, तेव्हा कृपा करील नारायण. प्रश्न पडला की नाही? हा तर तुकाराम बाजा अभंग. आणि मग रामप्रभून कसं काय म्हटलं? अहो, याले आकार देण्यात आला, या अभंगाले, या अभंगाले आकार काव्यामध्ये देण्यात आला. आपण असंच म्हटलं रामप्रभून. आणि वशिष्ठजींच्या डोळ्यात इतकं कोमल रूप असा षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आपल्या समोर बसलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या स्वरूपामध्ये बसलेला आहे. हात जोडतोय, बोलतोय आणि त्याला मला शिकवण्याचं किती भाग्य त्या गुरुचं. असा शिष्य मिळावा, असा गुरु असावा. काय भाग्य! दोघांनाही आनंद परस्पर असा आनंद घेता आला पाहिजे. आणि गुरुचे भाग्य उजळायला पाहिजे आणि शिष्याचे भाग्य उजळायला पाहिजे. असा परमात्मा परमेश्वर रामचंद्र प्रभू वशिष्ठांच्या समोर बसलेला आहे. ऐक बापर गुमीरा सांगे ज्ञानाची कथा.
सांगे ज्ञानाची आसारा कथा सुरसरी श्रवण समुद्रा परी. किती काय समुद्र आटते का? आटते? लहान मोठा होते नाही ना, कारण समुद्र अमर्याद आहे आणि ऐकणं माणसाचं अमर्याद असावं. आम्ही काही एक भागवत केलं काही केलं की कशाने जायचं, कशाने आहे ना. रामाला सांगतात कथा पुढे शिकवायचं राहिलं, सांगायचंच राहिलं ज्ञान. आणि पहिले काय सांगितलं, श्रवण. आणि ही श्रवण भक्ती आमची पहिली. आणि आमच्या जोपर्यंत हे कान चांगले नाहीत ना, हा कसे असावे कान, पीक दाना परी. पीक म्हणजे समजते, पीक पात्र, पीक दान भांड. हो हे त्याचं कारण आहे माऊली. मी तुमच्या चोरून काहीच ठेवणार नाही, कारण जाताना खाली खैली करून खाली करायची झटको ते बी सांगायला पाहिजे. हा ज्ञान काहीच नाही. कसं पाहिजे, नाही तर मग ज्ञानाचा अलंकार घ्या. अजून आमचे ज्ञानोबा मला सर्व जाळव तुकोबा म्हणता झालो रिकामा. तो रिकामा आहे बरं, तो रिकामा नाही, ते धंदा नाही आम्हाला. चला ते कोणते पोटे असतात ते म्हणून माहित नाही. तो रिकामा नाही, तिथं जाऊन बसायचा तो रिकामा नाही बरं. धंद्यातला संसारातला रिकामा झालो आम्ही रिकामा, तो रिकामा नाही. अहंकार ज्ञान सर्व रिकामा, हो सर्व रिकामा पाहिजे. आणि श्रवण समुद्रापुरी सांगितलं कानाशी पीक दानापरी कसे असतात, पचकानं फुकावं गुरुना आणि शिष्यानं उचलावं. गजानन महाराजांनी पचकन फुकावं, शिष्यानं पटकन उचलावं. इतकं तत्पर असावं. आणि जो इतका तत्पर आहे ना, तेच लक्षण आहे, तेच लक्षण आहे. आणि हे लक्षण ज्याचं आहे त्याची मुक्ती जवळ आहे, त्याची मुक्ती जवळ आहे. आणि तोच इच्छिलेलं मागू शकतो, तोच इच्छिलेलं मागू शकतो. असं तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात जास्त बोलू नाही द्यायचं. आनंदीनं ठरवलं की मला साथ द्यायचं, त्याच्यावर ते द्यायचं काम करतात. ते वाटते बाईचा बरोबर आहे, असंच पाहिजे. धन्य आहे खरं, धन्य खूप सहकार्य विचार. बघा ह्याची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा, काहीच नको आम्हाला दुसरं. देवा एवढा तू द्यायला नेतातला ना, देतातला ना, हो आम्हाला विसर नाही झाला. तुझा विसर जर झाला, कोण म्हणते असं दोनच माणसं आहेत, दोनच आहेत सांगा कोण म्हणते. भागवत ऐकलं ना, कुंती आणि तुकोबा.
दुसरा सापडला नाही, दोनच आहे. तुकोबा आता चे आणि कुंती म्हणते दुःख दे देवा, तू दुःखात असताना मला सोडून गेला नाही. मी जिथं 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 तुला आठवलं तिथं तिथं तू उभा राहिला. असा होता म्हणून काय झालं? तुम्हाला वाटते कसा होता तिचा? असे असतात शिकायला बाळायच्या घरी असतात ना. मामाच्या घरी जाते कधी खाऊच आपल्या घरी असं असेल. खाल्लं असेल काही तिचं? हो, कोणी काही मोठा आहे खाल्ल्याशिवाय देत नाही का? त्याची रीत आहे. हे दोघही हा फरक आहे. आता बघ मी जे सांगून राहिले याच्यात दोघही काय फरक आहे? हो, तो देव तिला मदत करतो, कुंतीला तो घेतो तेव्हा देतो तो देव. आणि आमचा तुकोबाचा देव काय घेतलं तुकोबाकडून? काय दिलं तुकोबानं? फक्त त्याला हात मारला. कुंतीकडून सगळंच काय घेतलं. आणि असं देण्याची ज्याची वृत्ती आहे त्याच्याच घरी तो काम करतो. ज्याची देण्याची वृत्ती आहे त्याच्याच घरी तो काम करतो. आणि ज्याच्या घरी देण्याची वृत्ती तर आहेच आहे, समर्पणाची पूर्ण भावना आहे, ज्याची समर्पणाची भावना आहे त्याचा असा शेवटाले नेऊन ठेवतो संसार. तुकोबासाठी शेवटाले काहीच नाही ठेवलं. काहीच नाही ठेवलं की त्यांचं जे ते पत्र असते ना जमिनीचं वगैरे ते सुद्धा गहाण ठेवलं. काहीच नाही ठेवलं. अशी परीक्षा पाहिजे भगवंत. आणि मग त्यावेळेस कुंती देवी म्हणतात तेव्हा आम्हाला तू दुःख दे. कशासाठी दे? की तुझा विसर होऊ नये आणि तू वेळोवेळी आमच्या दृष्टीस पडावा. पहाते पांडव पहाते अखंड वनवासात सुद्धा त्यांनी देवाचे नामस्मरण सोडलं नाही सोडलं नामस्मरण. उद्धार करत भक्तीचं उद्धवाला एवढं झालं की मी काय याच्या सोबत राहतो, खातो, पेतो, झोपतो, हा माझं जे काय ते काय आवडणं सर्व करतो. उद्धवाला अभिमान झाला. देव म्हणे चाललं मग जाऊन फिरून येऊ आपण. आत्याच्या घरी जाऊ. पैच्या आपली भाषा. चला आत्याच्या घरी जाऊ. चला आत्याच्या घरी. आत्याच्या घरी आल्याच्या नंतर आले. सुभद्रा बसलेली आहे. बहीण आवाज दिला काय करत आहे? बाहेरच्या बाहेर सांगितलं की अर्जुन झोपलेला आहे आणि सुभद्राच्या आता आवाज देवा, हिनं खाली ठेवा, झोप मोडते आहे की नाही. अलगद देव आले तिथं आणि देव बसले. आल्याच्या नंतर उठून गेले. सुभद्रा आपली उठून गेले आणि मग बसलेले आहेत आपले दोघ जण. एकमेकाकडे पाहत मग यांनी आणलं तर खरी काही अजून काही नाही की चहा पाणी काही चहा नसेल तेव्हा म्हणा पण जे काही असेल ते. कारण मी चहा म्हणा तुम्ही मला म्हणा की बाई तुम्ही केला आहे चहा नसेल पण जे काही पेय असेल काही ते आणेपर्यंत त्यांनी परीक्षा केली की म्हणे बा काय हे म्हणतात मला जरा बाहेर जायचा, हिला वेळ लागला आणायचा तर मी जातो. उद्धवा आता तू याच्या मांडी लोक मांडीवर आता याने मांडीवर घ्यायचं आणि देव गेले. देवाला बरा थोडासा वेळ लागला. देवाला वेळ लागला आणि त्यानं पाहिलं याच्या रोमातून केसातून कृष्ण कृष्ण कृष्ण
कृष्ण कृष्ण असा नाम. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे त्याला. असं सुचवलं देवाने की अरे तू माझ्या जवळ असतो, मी तुझ्यावर प्रेम करते, तू माझा सखा आहेस, माझा कोणीतरी आहेस, तुझी भक्ती आहे, पण त्याच्यापेक्षाही अन्य एका शिवाय दुसरा कोणीच नाही, ज्याचे रोम रोम, ज्याचा केसन केस कृष्ण 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 म्हणजे त्याचे मी घोडे त्याच्या घरी झालेल्या पंक्तीत त्या पत्रव्याचं आणि त्याच्या पलीकडचं काय सांगू माऊली. त्याच्या पत्नीची लाज राखतो आणि त्याच्या पत्नीची लाज राखतो काय, तिच्या डोक्यावरचा पदर सुद्धा इकडला तिकडे होत नाही हो, का तो काम करतो. कोठ गुंतलासी एवढं आवडीनं एवढ्या यानं तत्परतेनं जो नाम घेतो त्याच्या घरी असं करतो. बरेच उदाहरण आहेत नामाचे. हो, नाथांच्या घरी किती काम केलं, केलं, भयंकर काम केले, भयंकर असं केलं. कोणाच्या घरी केलं, ज्यांना आवडीने भावे आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम चालू द्यायचं ना अजून 2 तास. शेवटचा दिवस आहे, 4 तास चालू काय हरकत नाही ना मग. जाऊ द्या बा, आता ते तिकडल्या गावातल्या बाया काय म्हणतील, काय माझ्यासोबत यायला बिचाऱ्या, काही जीवन आल्या, काही जीवन नाही. कीर्तन झाल्यावर जेवण. तर असं आहे, नाही गणितच करू जे असेल ते 5 मिनिटं इकडे भेटलं आणि भेटलं पुरंच करू असो. तर आवडी गुन्हागारी नाही याची माझी सवय न लगे हे देवा, तू घेणार आहेस, तू ऐश्वर्य संपन्न आहे, तू काय काय कोणाला पुरवतो तिकडेच दे, पाकिस्तानात दे, तिकडे देऊ, आम्हाला नाही, कारण आम्ही इथं वैष्णव. बाकीच्या याच्यामध्ये आहे बरं, बाकीच्या याच्यामध्ये खूप काही काही म्हणतात, इतर याच्यामध्ये खूप आहेत त्याचे मोठे मोठे काय म्हणतात मठ, त्याची काळजी काय असते ते खूप मोठे मोठे आहेत आणि खूप खूप व्यवस्था आहे तिथं. आणि तिथं असणारे 4-5 बोटांमध्ये हाताच्या पायाच्या सगळं घालतात. आमच्या अलंगापुरात जाऊन पाहतो जुनं बांधकाम आणि जसं तसं आहे. आम्ही गजानन महाराजाचे एवढं नाही करत, तिथं बरेच आहेत दान देणारे, आणि आम्हाला काय दान देणारे कमी आहेत काय, नाही. साधा भाव, साधा आमचा बाणा कसा, काही नको आम्हाला. आमच्या तुकाराम महाराजांकडे एवढे उदार आहेत, एवढं सगळं लुटलं. राजा, जो राजा प्रजेच्या हिताचं काम करते व प्रजेकडे लक्ष देत नाही, तो राजा तरी कसला. आमचा राजाही कसा आहे, असा कसा आहे का राजा. राजा छत्रपती एकच होऊन गेला की ज्यानं आपल्या आया मान माझ्या राजा
यांना आमच्यातला राग, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार ज्याचा हा गलबलाय. बाकीचे नाही. कोण केला का हर हर महादेव केला? कोणाचा होता? पाकिस्तान. आणखी दुसऱ्या कोणत्या पंथातला अजून काही असेल मी त्याचे नावही नाही घेतले. आमच्यातल्याच गेल्या बरं बऱ्याचशा. आम्ही ना माळा टाकल्या आम्हीच गेलो हलती भलतीकडे. आणि ज्याचा हा हर हर महादेवचा त्याच्यातले 6 षडरूप कसेच जायचे नाही महाराज, कसेच नाही, कसेच जायचे. आमच्या गजानन महाराजांची पालखी जाते आणि बाकीच्या पालखीची गोष्ट करत नाहीये बरं, ते मलाच आवडत नाही. तुम्ही म्हणसाल तुम्ही जाता तुम्हीच टीका करता काय? टीका नाही. मला 2-3 गोष्टीची महानतेची आहे. पालखीत जावं, गजानन महाराजाच्या पालखीत जावं, नामस्मरण करावं, भजनही म्हणावे, पण आमच्या तुकोबा ज्ञानोबाच्या शिवाय नाही. हो मी गजानन महाराज गुरुचा गलबला करायची काहीच गरज नाही. सेवा करा सेवा. आणि त्या गुरुनं झेंडा रोवला वाळवंटात. तो इथून पालखी नेते, त्याच्यामध्ये त्याची परंपरा राखा. काय सुंदर पालखी येते, काय पाहायचं सोहळा आहे. बंद्या पालख्यांमध्ये, समद्या पालख्यांमध्ये ज्ञानोबाची आणि गजानन महाराजांची पालखी उत्कृष्ट पालखी असते. त्या पालखीची शिस्त पहा. कोणी म्हणते का असं कसं जोडेल जाडे तुझा पाय तिकडे? कधी होईल तुमचा उद्धार? कळवळा वाटते ना मले, तुकोबाला वाटते म्हणून नाही होते ना उद्धार तुमचा. तिथे जाऊ काही खा, उद्धार करण्याकरता पाहिजे ज्ञानोबाचं तुकोबाचं अटेस्टेड ज्याला शिक्का आहे. तुम्ही जर एवढासा कागद घेऊन गेले ना, हाय जातीचे इथे पाहिजे, येड्या कबाडाचे काम जातीचेच पाहिजे. कांटोचे आणि दुसऱ्याने ते दारावर येतात ते सुया घ्या, दामण घ्या, त्याच्याजवळून कसा बरं न शिकडली तिकडे झाली की टिकतात का? टिकतात ना का? काही पाहू नका घड्या, घरी जाणच नाही. आणि मला आताच भेटलं, पण मला काही भेटू देत नाही आणि मला काही जास्त करायची नाही. मी प्रवचनच करणार आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण मला या गोष्टीमध्ये जर खाल्ले भावना येणं अशी साथ दिली तर हे होईल, नाही तर मग ठीक आहे. त्याचं वचन कारण परीक्षक तुम्ही आहे. 100% साथ आहे. परीक्षक लोक तुम्ही आहात. आणि सांगू का, काही लोकांना परीक्षा घेण्याची खूपच आणि मी ती तुमच्यावर सोडतो. काही लोकांना परीक्षा घेण्याची खूपच. आमच्या तुकोबाला नाही घेतली कोणाची परीक्षा, आमच्या ज्ञानोबाला नाही घेतली कोणाची परीक्षा. मी सांगू तुम्हाला, हो मी विठ्ठलाला नाही पाहिलं, मी पंढरपूरच्या वाऱ्या नाही गेल्या. बळजबरीनं मला एकदार पाठवलं, फक्त बळजबरीनं. मी रडत गेले, रडत. मला नाही जावं. पण मी ज्ञानोबाला पहिल्यांदा गेली तेव्हा मी फक्त आरसा पाहिला, ज्ञानोबाची पावलं पण पाहिली. आणि तो आरसा पाहिला, तो आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त त्या आरशात केल्याबरोबर मला माझ्या चित्तातलं दिसलं. भावली माहिती. आणि ज्ञानोबाच्या याच्यात जावं आणि ज्ञानोबानं मला आरसा दाखवावा. आणि आमच्या साहेबांच्या सोबत गेली, सहज गेली. आणि पहिल्याने मी माझी वारी कशी, माझी वारी अलंकापुरातून सुरू झाली, मग पंढरीला गेली. विशिष्ट गोष्टीचे विशिष्ट लक्षणं असतात, विशिष्ट यात्रेचे विशिष्ट लक्षणं असतात. कुठून कुठं जावं, कसं जावं, कोणाच्या सोबत जावं आणि काय करून जावं, हे आधी ज्ञान संपादन करावं, मग तीर्थयात्रा कराव्या. आधी गुरुची सेवा करावी, मग काय करावं हे समजते. आधी मी बरेच दिवस हे केलं, माझं तप झालं. माऊली मी सांगू नाही, मी सांगितलं नाही तुम्हाला कळणार नाही ना. तुम्हाला वाटेल मी अहंकार आहे. अहंकार नाही. अहंकाराच्या गोष्टी पुढ्या बाजू फेकून द्या. तप करा. तपाचे सामर्थ्य तपिंदला मातृपितृभाचा सोबत चतुर्भुज ते चतुर्भुज गेलेले. हो आम्ही चतुर्भुज नवरा बायको असतो. झाले 4 कोणाचे
असं आहे का नाही? ते नाही, ते चतुर्भुजवरचे. म्हणजे वैकुंठातला जसा चतुर्भुज नारायण आहे तसे याच्या कर्तृत्वानं होतात. हो, तुकोबाच्या कर्तृत्वानं तुकोबाच्या 7 पिढ्या उतरल्या. मग ते का पापी होते का? ज्याच्या घरात ही परंपरा झाली त्याच्याच घरात तो आला, ते चालूच आहे. आणि त्याच्याच परंपरेने आम्ही आमचे असे चालूच आहेत. आणि तुमच्या घरात तुम्ही वारकरी आहे ना, चिंता त्याले आहे. कशी निघू द्या ना, कशी निघू द्या, माझ्या पोटी कशी येऊ द्या, तुमच्या पोटी कशी येऊ द्या, पण त्याची परंपरा पुत्र होती जे साथी, पुढे कन्या कसं असावं, आवडीनं असावं, सवडीनं असावं काय नाही. कसं आवडीनं नाही, प्रत्येक गोष्ट आवडीनं खावं. कसं खावं आवडीनं? लोणचं खातो का पोटभर? फार खाल्लाय की ऍसिडिटी होते, नाहीतर मग डॉक्टर सांगते की बा आता आंबट चिंबट आता दिवस कसे खाऊ नका. आपण लोणचं कसं खातो? बस असं टच, हो आवडीनं टच करा, पण आवडीनं करा. संसार आंबट बाकीचा खट्ट्याळ आहे, चांगला नाही, म्हणून थोडासा किंचित नामस्मरणाचं पण मनापासून मग आता तुम्हाला साधन नको, काहीही नको, न लागलं धन संपदा. तुकाराम महाराजांना जेव्हा शिवाजी महाराज ते नजराणा घेऊन आले त्यावेळेस त्यांनी तो वापस मागितला. काय म्हणतात? येर धन ते आम्हा दुसऱ्याचं धन येर म्हणतं बरं. हो, आपलं नाही, आपलं कोणाला सांगितलं? आपलं, हो आपलं अर्जुनाला सांगितलं, चाल घे. कसं घे? कसं काढून घे. म्हणजे तुम्ही असं म्हणसाल बाई तुम्ही तुकाराम महाराज, आमची गुरु माऊली ते तुकाराम महाराज, बाकीचे तुकाराम महाराज, मला संसार चालला कसा? मग ते सांगितलं भगवद्गीतेमध्ये. हो, क्षत्रिय आहे, तुझं काम आहे ते करा, ते माग. असं काही नाही बरं, लुटून द्या कीर्तनकाराने फुकटकाराने म्हणणार नाही. पण मी जर तसं म्हणलं तर हे लोक मला काही साथ देत नाही, माहिती नाही, हे लोक काही मला साथ देणार नाही. म्हणून मी म्हणतो आवश्यक घ्या, पण किती घ्या? कामापुरतं घ्या, कामापुरतं. कारण कीर्तन आहे माऊली, आम्हाला जर पुढे जायचं आहे, गाडीत पेट्रोल लागते. आमच्या दादाची कंपनी बंद आहे, पण माझ्या दादाच्या तोंडावर तेजण्याच्या मी काही भाजी पैसे दिले. नाम घोष झाला 3 वर्ष या माऊलीनं केला. तिला काय खर्च आला कधी तो विचारावं. तिच्या डोळ्यात तो पण नाही काही चांगला मस्त आहे. आम्ही काय येऊन बसतो, खातो 2 टाइम 3 टाइम,
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री भोजन, आणि येऊन बसतो. आणि जसं ऐकलं तसं ऐकतो. मी तुम्हाला नाही म्हणत बरं, पण हे रीत आहे. त्या घरमालकाला कधी विचारत नाही, जो कार्यक्रम करते त्याला कधी विचारत नाही. पण माहित आहे का, हे परमार्थ कलेले सुद्धा तुम्ही लग्न भाऊ बेबीचे जे करतात, पोरायचे जे करतात त्यापेक्षा जास्त करायचं. आणि एवढा दुःखाचा मला काही काही गोष्टी खटकतात बरं. हो, या लोकांना सहकार्य करा. त्या लोकांच्याकडून हे अशी जे भागवत करतात खूप कमी याच्यामध्ये करा, सहकार्य करून करा. कारण आपण त्यांच्यात आधीच दुःख, त्यांच्यावर आधीच दुःख, आणि त्यांना आपण सांगतो की हे करा, त्याच्यानं तुमचा उद्धार आहे. मग 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कोण्या ग्रंथात लिहिलं असेल तर मला सांगा बा, त्याच्या पुढे अजून किती वर्ष. मी नाही, माझा दत्त जरी समोर उभा राहिला आणि काही चुकीचं असेल मी चालू केलं. बैल माहित आहे, बनकर बैल माहित आहे. हो, तिकडे कारण तुझं देवा माझ्यावर चित्त आहे, मला तू समजतो ना. मग एका ह्याच्यात करणं उद्धार, एका ह्याच्यात झट दिशी तसं चित्त पाहा ना, त्या घराण्याचं पाहा ना. मीच मला अंधश्रद्धेकडे नेणार नाही, भक्तीकडे मुळीच नेणार नाही. कारण भक्ती माणसाला बरबाद बी करते. भक्ती अशी पाहिजे, हो, पोरांच्या खेळासाठी खेळावी, मोळावी, बाजूला करावी, सारवता आली पाहिजे. हो, मी विष्णूला मानत नाही, ब्रह्माला तिच्यावर नाही, आणि शिवाला सोडत नाही. कारण शिव या दोघांच्या वरचं काम करते. आमचा दत्तात्रय त्याच्या वरचं काम करते. ज्याला खेळ मांडून सारवता येते माऊली एकच आहे, ते लेकरू त्याला म्हणा की जो खेळ मोडून उच्चात ठेवून देते. जसे खेळ त्याचे गुण पाहते. ते लेकरू मोडतोड करत नाही, खेळण्याची खेळ मोडल्यानंतरही तो असा गोपाळ होता. गोपाळाची थोडक्यात खेळ खेळला आणि आईनं त्याचं ते शिवालय मोडलं म्हणून रडला आणि शिव प्रसन्न झाला. हनुमंताच्या रूपामध्ये दर्शन दिलं. त्याने सांगितलं, हे बघ तू कोण होशील माहिती आहे? अरे यादव पुढेचा राजा होशील, राजा. तो हा गोपाळ जन्माला आला, तो झाला यादव पुढचा राजा. म्हणून खेळ त्या कधीच असं नाहीये की त्याने शिवासाठी रडला. त्यानं ते ज्ञान साधलं, खेळ मोडला आणि आईने समजून गेला. आईने म्हटलं, बाबा देवाला चल, देवला आलं पेलं, आणि पुन्हा त्या भक्तीमध्ये दुरून घेऊन झाला. तोच खेळ नाही म्हणला, हा खेळ मोडता आला पाहिजे, कुठलाही असो असा करता आला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात तुकाराम महाराज, हे एरवित आम्हाला काही नको. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. आता आम्हाला दुःखाची चिंता नाही. डोंबार कुमारी,
घालावं. आता आम्हाला येण्या जाण्याचंही दुःख नाही. का नाही दुःख? आमच्या मुखात नाव. हो, तुम्ही वारीला जाता तर तुम्हाला चालण्याचं दुःख नाही, पाय दुखतात काय होते याचं दुःख नाही, कारण तो आनंद आहे. ज्याची एवढी लेवल झाली, अशी भक्ती झाली, अशी मुरली जसं लोणचं मुरते ना, आणि मुरल्यानंतर आणखी गोडवा येते, तसा याला मुरणं म्हणतात. तुम्ही संसारात मुरले बरं, आम्ही तुम्ही संसारात मुरलो. ते काय म्हणतात? परमार्थात जे असे मुरले ते म्हणतात सुखे घालावे आम्हास घरी नाही. तेव्हा काही कर, अरे दगड कर, तुझ्या पायरीचा कर, कुत्रा कर, तुझ्या दारचं कर, काहीही कर, पण एवढं कर हो की बाबाच्या पालखीमध्ये ते हरिण गेलं, हो 1 वर्ष कुत्रा गेलं. मग नाही आम्ही पंढरपुरात झालो तर कमीत कमी गजानन महाराजच्या पालखीत, भोजनीबाच्या पालखीत तसं कर बापा, पण कर. आणि कसं कर? हा उभा माणूसच कर, जेणेकरून हे करतात का 4 पायाचे, ज्याला शकुड आहे 4 पायाचे करतात का? ते नाही करत. कोण करते? 2 पायाचे उभे माणसं, तेच हे करतात. उत्तम देवाचं नाम चिंतन, हरी कीर्तन तेच करतात, तेच या मंडपात येऊन बसतात. आम्हाला ते कर. आणि आता आम्हाला गर्भवासाची चिंता आणि एक म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, मुक्ती मागतात. आमच्या दत्तात्रयाच्या याच्यामध्ये आरसा असतो, त्या आरशावर लिहिलेलं असते, काय लिहिलेलं असते कोणाला माहिती? मोक्ष. आमच्या तुकोबामध्ये आम्ही लाथा मारतो घरी, त्या मोक्षाच्या सुखाला आम्ही लाथा मारतो. आपलेच संत आहे, वेगवेगळा अभ्यास आहे, नाथांचा वेगळ्या लेवलचा आहे, माऊलीचा वेगळ्या लेवलचा आहे, आणि तुकोबाचा वेगळ्या लेवलचा आहे. हे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे यांनी म्हणायला पाहिजे मोक्ष नाही, ते मिटत नाही. ते काय म्हणतात? सुखे घालावे. आणि ज्ञानोबा पावन झाले, पावन योगी पावन मनाचा. त्यांनी काय मागितलं? सफल झाला. आता पैसे येणे सहज कुंडले त्यांचा संपला. आणि हे म्हणतात या दोघांच्या याच्यात हे फरक. आणि नाथ महाराजांचा तर त्याही पेक्षा वेगळा आहे. आम्ही सेवक म्हणूनच येऊ, आम्ही सेवक म्हणूनच येऊ. ज्याच्या दारावर दत्तात्रय बारा करतात. माझा जास्तीत जास्त निष्ठावंत भाव नाथांवर आहे, नाथांचं भागवत, नाथांचंच रामायण. का? कारण ज्याच्या घरी दत्त नसतो, ज्याच्या घरी दत्त पहारात येतो, तिष्ठत असतो, आणि गोपाळ आतमध्ये स्वयंपाक करतो, त्याच्या घरावर गुरुचा पहारा आहे. एक पाऊल इकडचं तिकडे पडू देत नाही, एक पाऊल. हर गोष्टीमध्ये सतर्क. दत्त ज्याच्या दारामध्ये आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये अशी काय काहीच नाही, संसाराची भीती नाही, कशाची भीती नाही, काय नाही. सुखे घालावे आम्ही वारी करू, तुकोबाची वारी करू, तुकोबाची वारी करू, पंढरपूरची वारी करू, गजानन महाराजांच्या वारीमध्ये जाऊ. आम्हाला असंच ठेव देवा, असंच ठेव. त्या तुकोबाच्या ज्या अभंगाचा हा अर्थ आहे, असाच असेल असं नाही. पण तरी पण मी माझ्या बोबड्या बोलायला, तर बोबडा आहे की पांढरा झाला त्यांना जे सांगितलं हे तुकोबाचं आहे, माझं काहीच नाही. माऊली माझं पण असंच म्हणणं आहे, त्यांच्या त्या प्रसादाच्या स्वरूपातून माझं असं म्हणणं आहे, खरोखर आपण सुद्धा असंच म्हणायला पाहिजे की देवा काहीही कर, पण तुझ्या दारचं कर. आणि नेहमी नेहमी आम्हाला असंच तुझं अखंड नाम करण्याची सवय. ज्ञानेश्वर
माझं चुकलं असेल. कसं आहे म्हणजे बाया गेले माहिती आहे की मी कशात काय नाही, कशातच काही नाहीये. सुरुवात केली माझ्या अचानक मला ते आलं आणि अशा प्रकारे इथपर्यंत आलो. आणि माझं तुम्ही बोलणं बोबडी आहे बोलत गोड करून घेतलं. तुम्ही धन्य आहेत आणि धन्य महाराज माझे आजोबा माझे दादा म्हणजे आमचे आणि हे उत्कृष्ट मृदंगाचार्य या सर्वांचं सर्वांपेक्षा लहान सर्वांना दंडवत करते, प्रणाम करते आणि सांगते की खरोखर जर आपल्याला सेवाभाव करायचा आहे तर माऊली असाच अखंड मला दिले साथ अशी सर्वांना द्या. कोणात भेदभाव करू नका, कोणाला म्हणू नका कनिष्ठ की नवीन की कसा महाराज कंपाचे सामर्थ्याचा तुम्हाला तुम्ही नाही जाणणार, तो जाणणारा जाणते आणि तो त्याच्या पत्रात देते. माऊली त्यांना फक्त येणाऱ्याला समोर येणाऱ्याला मार्गदर्शन करा आणि जो पडला आहे बसला आहे जो खरोखर म्हणजे काय म्हणतात त्याला रंजल्या गांजल्याची सेवा म्हणतो ना आपण. आता रंजलं गांजलं तर कोणी नाही, कारण खायला प्यायला सरकारला पुरवून राहिलं इतकं रंजल गांजल कोणी नाही, काही नाही म्हणत मी. पण असं लय पुरून राहिलं सरकार कमी नाही काही इतकं पुरून राहिलं महाराज की मजूर भेटत नाही, कारण ते तंग आहे. सगळं काही भेटते ना, गहू भेटते चांगला खायला चांगलं काही भेटते आणि थोडासा गहू येणार पावसानं वाहून गेलं पाणी कॅनानं पाणी आणत काय हाल होते आम्हाला माहित आहे. ते आता पाणी आलं तर आता काय म्हणतात आमचं वाहून गेलं ना मग त्याला भरूनही ठेवले पाहिजे. साक्षात कमी कोणालाच नाही, कमी कोणालाच नाही. फक्त मार्गदर्शनाची गरज आहे माऊली, मार्गदर्शनाची गरज आहे. जो थोडासा चुकला त्याला मार्ग दाखवा, थोडासा कुठेतरी भरकटला त्याला मार्ग दाखवा. आणि ज्याला ज्ञानाची गरज आहे आज ज्ञानाच्या गरज आहे आणि जे आपल्या गावामध्ये मृदंगाचार्य चांगले गायनाचार्य मला दुःख होते बरं. माझ्या गावाच्या घरी आलं तरी मला दुःख तुम्ही काही बोलून दाखवलं, बाईला बोलून दाखवलं. सूर्यवान भाऊ आहेत, हे उदयवान भाऊ आहेत, हा नाही नाव माहिती जे आहेत ते हे उत्कृष्ट चांगले आहेत आणि याच्यातून आणखी नवीन तयार व्हावे हा माझा कळकळीचा आग्रह आहे. बाईची आमची अशी इच्छा आहे की आपल्या गावात असं काहीतरी व्हावं की ज्याच्यातून कीर्तनकार हे तयार व्हावे, मुलं तयार व्हावे. नाही मोठे मोठे झाले तरी चालतील पण कमीत कमी दिंडीमध्ये दिसणारे 3-4 जण हे माऊली जातात. असं व्हावे तयार, आपल्या गावातही व्हावे. आणि दुसऱ्या गावचा पैसे घेऊन बोला कधी कोणी येईल असेल मी माफी मागतो बरं, माझ्या गावाचा कळवळ आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो की माझा कळवळा मी खातो, मी ज्या भूमीवर आहे त्या भूमीसाठी. म्हणून इथं सामोपचारानं आणि असं समूहानं हे कार्यक्रम घ्या आणि अशा लोकांना जिथं गरज आहे जे दुःखी आहे त्यांचं कमीत कमी पैशामध्ये ते सोडवा. बोलून ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया Hare
Thank you.